नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला 38 छाती साईजचे ब्लाऊज पेपर कटिंग आज तुम्हाला मी दाखवणार आहे. पेपरवरती कसे माप टाकायचे ते, कारण मला लाईव्हला एका मॅडमची कमेंट आली होती की ताई 38 साईजच्या पेपर कटिंग कशी करायची ते दाखवा. तर त्याच्यामुळं मग मी आज ही पेपर कटिंग करत आहे. तर हे बघा, तर आपण उंची घेणार आहोत. तर हे ब्लाऊजची उंची किती आहे, म्हणजे 38 साईज छाती साईजची ब्लाऊजची उंची 14 आहे. त्याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 15 घ्यायची आहे. तर याची शोल्डर आपली 5.5 आहे. आणि मुंड्याचा जो आकार आहे, तर मुंड्याचं माप किती घेणार आहोत, तर आपण ते 6च घेणार आहोत. आणि ते आपण 6 घेणार आहोत. आणि कमरघेर जो आहे तो आपला खालच्या साईडना, तर ते 34 आहे. 34 साईज आहे त्याची. आणि जो कटोरी जी आहे आपली, ती कटोरी 5.5ची आहे. तर हे बघा, आपण सगळ्यात अगोदर काय करायचं, माप टाकून घेताना हे बघा, इकडनं आहे ना, ह्या साईडनं फोल्ड साईड आहे, इकडनं पेपरची ओपन साईड आहे. तर जिकडून फोल्ड आहे ना, तिकडूनच माप टाकायला सुरुवात करायची. हे बघा, अगोदर आपण उंची टाकून घेऊयात. मी अगोदर उंची टाकली आहे. तर उंची 14, तर आपण 15 घेतली त्याची उंची. आणि आता आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर 5.5 मी शोल्डर घेतली आहे. आणि गळारुंदी जी आहे, मी गळारुंदी 2.5 घेतली आहे. आणि आता शोल्डर आपण 5.5 घेतली. शोल्डरपासून खाली आपल्याला मुंड्याचं माप जे टाकायचं आहे, तर मग मी ते 6 टाकलं. 6.25 टाकलं तरी पण चालतं, पण 6 टाकल्यानंतर परफेक्ट बसते ब्लाऊज, काहीच गरज नाही एक्स्ट्रा घेण्याची. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला 38 साईज असल्यामुळे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, 9.5. तर मग मी तो भाग 9.5 टाकला. आणि 9.5च्या नंतर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. मार्जिंगसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ते मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. तर आता समोरच्या गळ्याची उंची टाकून घेते. समोरच्या गळ्याची 6 आहे तयार. तर मग आपल्याला 6.5 घ्यायचा आहे तो गळा. पण आता तुमच्या याच्यानुसार असतं, काहींचा 5.5 पण गळा असतो, तेव्हा 5.5 असला तेव्हा 6 घ्यायचा, तयार 5.5 असल्यानंतर. आणि तयार 6 असला तर 6.5 घ्यायचा. हे माप म्हणजे गळ्याचं ब्लाऊजवरूनच माप घ्यायचे, कारण की माप घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे ते अर्धा इंच कशासाठी, शिलाईसाठी, आपलं शिवण्यामध्ये तेवढं अर्धा इंच जातं म्हणून. हे बघा, मी याचा असा चौकोन आखून घेतला. आणि इकडच्या साईडनं पण आपली उंची टाकून घ्यायची. आपली उंची किती, 15 उंची आहे. तर ती उंची आपण इकडनं पण अशी टाकून घ्यायची. आणि याचा पण असं म्हणजे बरोबर दुसरे माप टाकायच्या अगोदर असं आपल्याला चौकोन असा आखून घ्यायचा आहे. म्हणजे असं आपण एकदम व्यवस्थित असं चौकोन आखून घेतलं ना, आपल्याला माप टाकायला पण सोपं जातं. हे बघा, खालच्या साईडनं पण मी असं आखून घेते त्याला. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला माप टाकायला एकदम सोपं जातं. हे बघा, आता आपण गळा रुंदी ते हे घेतलं. इथं छातीचा चौथा घेतलेला आहे, त्याच्यात 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे. आणि इथं वरती शोल्डर घेतली आहे. आता आपल्याला मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे, तर ते कोपऱ्यातून हे बघा असा टेप पकडायचा. ते कोपऱ्यातून 1 इंचावरती आणि वरचा असा अर्धा इंच, म्हणजे पहिला आकार जो द्यायचा तो 1.5 इंचावरती, आणि मधला जो आकार आहे तो 1 इंचावरती. आणि मुंड्याचा जो आता ही बाग उंची घेतली आपण 6, तर त्याचा मध्ये काढायचा 3. तर मग मी त्या 3वरती बघा एक मार्क केलं. किंवा नाही तुम्हाला हे झालं तर टेप असा दुमडून घ्यायचा. किंवा मग आता आपल्याला माहिती आहे आपण 6चं माप घेतलं, त्याचा मध्ये काढायचं म्हणल्यानं आपला 3च येणार आहे. आणि हे जे आपण छातीचा चौथा भाग जे घेतला ना, तिथं आपण जी मार्क केलेला आहे ना, तिथूनच आणि हे वरती आपण मुंड्याला जो आकार दिला आहे, म्हणजे ते मध्ये काढला आहे ना, तिथपर्यंतच हा आकार द्यायचा. हे असा आकार देऊन थोडं असं पुढं मिळवत घ्यायचा. आणि जो मधला आकार आहे तो असा देऊन घ्यायचा. हा जो मी आकार देते मधला, तो समोरच्या साईडचा आकार आहे. आणि जो आहे तो वरच्या साईडचा, म्हणजे तो बाहेरचा आकार आहे, म्हणजे बॅक साईडचा आहे तो आकार. गळ्याला पण तसंच करायचं. ते आपलं जे हे आहे तिथून 1 इंच वरती घ्यायचं. 1 इंच वरती घेऊन असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता
आता हे झालं. आता आपल्याला खालच्या साईडनं क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर आपली क्रॉसपट्टी जी आहे, क्रॉसपट्टीमध्ये पण अर्धा इंचच एक्स्ट्रा घ्यायचं, कारण ही 2.25ची क्रॉसपट्टी आहे. तर मी इकडच्या साईडनं 3.5 घेतली आणि इकडनं 2.25 आहे. तर मी इकडच्या साईडनं 2 आहे, तर मी 2.5 घेतली आणि याला असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. मी काय सांगते त्याच्यावरती समज तुम्ही लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा व्हिडिओ आणि त्याच्यावरून हे करा, कारण मी मार्क केलेलं हे दिसत नाही. आपलं कटोरीचं माप किती आहे? 5.5 तयार कटोरी आहे. तर मग आपण अर्धा इंच कटोरीमध्ये पण एक्स्ट्रा घेणार आहोत. अर्धा इंच मी कटोरीमध्ये एक्स्ट्रा म्हणजे 6ची कटोरी घेतली आहे. आणि हे बघा, मधल्या आकारापासून द्यायचं इथं 2.5 इंचावरती हिकून करायची बघा. आणि वरतून जे आहे तर वरतून मी 5.5 वरती हिकून केली आहे. आपल्या गळ्यानुसार आहे. आता ही 6.5चा गळा आहे म्हणून मी 5 इंचावरती केली, किंवा खालच्या साईडनं खालून वरती 1 इंचावर केली तरी पण चालते, कारण प्रत्येकाचा गळा वेगवेगळा असतो. काहींचा 5.5 असतो, काहींचा 6 असतो, कारण मी ब्लाऊजवरूनच मापं काढते त्याच्यामुळं. आणि वरतून आहे ना, तर कटोरीचा पण 6 घेतली ना, वरती 2 इंच अशी सरळच रेष घ्यायची ती, म्हणजे आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसती. हे बाई अशी सरळ रेष घ्यायची आहे. मग असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. असा आकार देऊन घ्यायचा कटोरीला. कारण हे दिसण्यासाठी मी त्याला म्हणजे पेन फिरवते, त्याच्यावरून आपण काय केलं, इथं कटोरीचं माप टाकलं. मग अगोदर पूर्ण उंची घेतली. पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठीच तसं करायचं आहे. मापं घेताना 1 इंच ते आपण एक्स्ट्राच घेणार आहोत. इथं शोल्डर टाकली मी, शोल्डर 5.5 टाकली. त्याच्यानंतर मी गळा रुंदी किती घेतली? 2.5 घेतली. आणि मुंड्याचं माप मी किती घेतलं? 6 घेतलं. 6.25 घेतलं तरी चालेल, पण म्हणजे असं 6 घेतलं तरी पण व्यवस्थित बसतं. त्याच्यानंतर मी छातीचा चौथा भाग घेतला आहे, छातीचं माप टाकून घेतलं. आणि 2 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलं आहे मार्जिनसाठी. आणि जो आपला खालचा कमरेचा जो घेर होता, तर आपला कमरेचं माप होतं आपलं 34. तर त्या 34मध्ये 34चा चौथा आपला 8.5 येतो आहे. नंतर मग आपण 8.5 मी खाली 8.5वर एक मार्क केलं. त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिनसाठी, 2 इंच. मग खाली आपलं किती उरतं? 1 इंच तिथं. तर ते 1 इंच आपल्या कशासाठी उरतं? तर मग ते 1 इंच पण आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये, कारण का आपल्याला पाठीचे टक्स मारायचे आहे. तर त्या टक्समध्ये पण आपला कपडा जाणार आहे, त्याच्यामुळे ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. त्याच्यामुळे एक खालचं कमरेचं माप तुम्ही नाही जरी टाकलं ना, तरी पण ब्लाऊज व्यवस्थित येतं. वरती छातीचं माप टाकायचं, 2 इंच त्याच्यात एक्स्ट्रा घेतलं ना, सरळ चौकोन आखून घ्यायचा. आणि त्यानुसारच तुम्ही ब्लाऊजचे जेव्हा पेपर कटिंग करताना तशी पेपर कटिंग करायची, कारण ते खालचं कमरेचं माप नाही जरी घेतलं ना, तरी ते आपलं व्यवस्थित येऊन जातं ते. त्याच्यामुळे ते माप घ्यायची पण गरज नाही. पण आता माहितीसाठी मी सांगते, कारण मी ते खालचं माप मी टाकतच नाही, कारण आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये 1 इंचाचाच फरक असतो. ते 1 इंच आपल्याला मागच्या साईडला कपडा लागतो, बॅक साईडला. त्याच्यामुळे आपल्याला ते बॅक साईडमध्ये ते 1 इंच आपलं निघून जातं. त्याच्यामुळे असा बरोबर चौकोन आखून घ्यायचा आणि कट करताना हे चौकोनच व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर आपण काय केलं, हे बघा, गळा घेतला. गळ्याच्या उंचीमध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं. नंतर आपण कटोरीचं माप टाकलं. त्या कटोरीच्या मापामध्ये पण आपण काय केलं, अर्धा इंच कटोरीच्या मापामध्ये पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. म्हणजे आपली 5.5 भरली तर आपण 6 घेतली. आणि हे इथं मुंड्याचं माप जे टाकलं, ते मुंड्याचं माप आपण किती टाकलं आहे? 6 टाकलेलं आहे. आणि 6पासून आपण 1.5 इंचावरती एक आकार दिला, 1 इंचावरती एक आकार दिला, म्हणजे दोन्ही आकाराच्या मध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे. आणि या पहिल्या आकारापासून आपण कटोरीचा आकार द्यायला 1 पॉईंट दिला, तर तो 2.5 इंचावरती दिला आहे. तर ते हे बघा, ते माप त्या याच्यातून नाही घ्यायचं आहे. आपण जे मुंड्याचं आकाराचं जे मार्क केलं तिथून नाही घ्यायचं. पहिला आकार जो दिला ना आपण, त्या आकारापासून घ्यायचं आहे, तिथून 2.5 इंच घ्यायचं आहे. तर आता आपण इथं काय केलं, गळ्याची इथं 2.5 इंच रुंदी घेतली. पूर्ण शोल्डर आपण किती घेतली? 5.5 घेतली. पूर्ण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. कटोरी घेतली. कटोरीमध्ये आपण काय केलं, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. म्हणजे आपलं जे माप भरलं त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच जास्त भरलं आहे.
इथं क्रॉसपट्टी घेतली. क्रॉसपट्टीत पण आपण इकडच्या साईडनं पण आपण अर्धा इंच वाढवलं आहे आणि इकडच्या साईडनं दोन्ही साईडनं आपण अर्धा इंच वाढवलं आहे. म्हणजे कारण की आपलं शिलाईमध्ये तो कपडा जातो, त्याच्यामुळे पेपर कटिंग करतानाच ते माप याच्यावरती आपण टाकलं ना तर मग आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो, म्हणजे कमी पडत नाही कुठेच कपडा. आणि आता हे बघा हे झालं आहे. आता ही पेपर कटिंग करून घ्यायची आणि जे कटोरी कशी वाढवायची तर त्याचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे अगोदरचा. तर तुम्हाला ते कटोरी वाढवायचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा की कटोरी कशी वाढवायची, काय करायची. आणि बाहीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर ते पण मी चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते चॅनलवरती जाऊन बघा. आणि आज हा 38 साईज कटोरी ब्लाऊज आहे. तर मी याची आज पेपर कटिंग तुम्हाला सांगितली. तर ही पेपर कटिंग तुम्हाला आवडली का ते मला कमेंटद्वारे कळवा, किंवा तुम्हाला समजलं का ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा. आणि जर का तुम्हाला समजलं नसेल तरी पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा की ताई तुम्ही कसं शिकवलं काय. तर मग आजचा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.